आम्ही अंदमानची एक युवा यात्रा करतो आणि आता गेली 4 वर्ष झाली आम्ही फक्त 15 ते 35 या वयोगटातल्या तरुण मुलांना अंदमानला नेतो. 1 वर्षातनं ती यात्रा असते. आणि ही जी पिढी आहे ना, ह्या पिढीकडे जेव्हा आम्ही ही सगळी माझ्या थोडी मोठी थोडी लहान मुलं असतात आणि त्यांच्या समोरचे जे प्रश्न असतात ना, मग ते त्यांना डिप्रेशन असतं, मग त्यांना एन्झायटी असते. बघा आता मी जेन झी टर्म्स आहेत या तुला सगळ्या. कमाल वाटेल, मी सावरकर सांगता सांगता त्यांचं डिप्रेशन दूर करू शकतो. मला खात्री आहे. तुझं म्हणालीस ना इतिहास कसा आपण घ्यावा आणि कसा रुजवावा, तर मी उदाहरण देऊन त्यांना सांगत असतो नेहमी की बघा, लंडनहून सावरकर आमचे निघालेले होते आणि लंडनहून निघाल्यानंतर मार्सेलिसच्या बंदरात त्यांनी उडी मारली. आता बघ, 1 जुलैला त्यांची बोट लंडनहून निघाली आणि 1 जुलै ते 7 जुलै ह्या माणसासोबत 4 पोलीस होते ब्रिटिशांनी लावलेले. त्या 4 पोलिसांच्या गराड्यामध्ये सावरकर असताना त्या 7 दिवसात त्या 4घांपैकी एकालाही त्यांनी संशय येऊ दिला नाही की 8व्या दिवशी सकाळी मी या संडासाच्या बोळातनं उडी मारणार आहे. लक्षात येते तुझ्या? आता साधा कल्पना कर की एक माणूस एक डिप्रेशनमध्ये गेलाय, एका माणसाला एन्झायटी आली, हा माणूस हे करू शकला असता का? 7 दिवस स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं की यांच्यापासनं मी सुटून जाईल, हा एक पहिला टप्पा. दुसरा टप्पा, ज्या मार्सेलिसच्या बंदरात सावरकरांनी उडी मारली ते पोर्ट होल आहे, ब्रिटिशांनी त्याची मापं लिहिलेली आहेत. सावरकरांच्या छातीचा व्यास 32 इंचाचा आणि पोर्ट होल 12 इंचाचा आहे. आता ती ओबडधोबड फुटलेल्या काचेतनं माणूस उडी मारतो, त्याच्या अंगात काचा खिळा घुसलेल्या आहेत आणि ते घुसल्यानंतर ते मार्सेलिसच्या बंदरावरून त्यांना पकडतात पुन्हा आणि बोटीत आणतात. आता प्रवास पुन्हा मार्सेलिस ते भारत बाकी आहे ना. आता दुसऱ्या टप्प्यामध्ये ब्रिटिश लोक काय कौतुक करणार आहेत की वा तुम्ही काय छान उडी मारलीत, हो कौतुक करूया तुमचं, असं नाहीये. बरं, त्या जखमा भरायला कुठली मलमं नाहीत, काही ते करणार नाहीत. त्या जखमा अधिक चिघळतील कशा याचा विचार करणार आहेत. अशा परिस्थितीत एक माणूस टिकतो. मी मुलांना हे सांगतो की गंमत बघा, आज तुम्हाला साधं खरचटलं, तुमचा ऍक्सिडेंट झाला तर 10 माणसं तुमच्या अवतीभोवती उभी राहतील. ज्या माणसाला आपण पुढचा श्वास घेणार आहोत की नाही याची शाश्वती नाही, आणि तो माणूस त्या ब्रिटिशांना त्या कैदेत असताना लिहितो की तुम्ही काय मला माराल, अनादि मी अनंत मी अवध्य मी भला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला. मला असं वाटतं सेल्फ काउन्सिलिंगचा याहून दुसरा मंत्र नाही की एक आम्हाला आमच्या अडचणींसाठी आम्हाला बोलायला. मला सांग, सावरकरांची बायको होती का ग की नाही होईल, हा अहो बरे व्हाल तुम्ही, अहो काय काळजी करू नका, मी आहे, पाणी देते, गोळ्या देते. बायको नाही. अरे एक माणूस जवळचा नाही तरी हा माणूस सांगतो मी एकटा आहे ना, मी पुरेसा आहे. त्यांनी म्हटलंय, लोट हिंस्त्र सिंहाच्या पंजरी मला नम्रदास सम चाटील मम पदांगुला. काय कराल ब्रिटिशांनो, माझी स्वतःवरती इतकी प्रगाढ श्रद्धा आहे ना की तुम्ही मला सिंहाच्या पिंजऱ्यात टाकलं तर नम्रदास सम चाटील मम पदांगुला, माझ्या पायांपुढे सिंह लोळण घेईल पण मी विजयी होईल, मी हरणार नाही, मी लढणार. हे जे सेल्फ काउन्सिलिंग सावरकरांनी केलं त्या काळात, हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. हे आमच्या नाही लक्षात येत. शिवाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत 2 महिन्यांपेक्षा जास्त काळ होते की नाही आता शक्य नाही आणि आता काही होणार नाही असं म्हणून महाराजांनी जर सोडून दिला असता सगळा विषय आणि ते जर लढलेच नसते तर ते येऊ शकले असते का परत इथे? आम्ही कंप्लेंट्स करतो स्वतःबद्दल. लक्षात घे, इतिहासाकडून काय शिकायचं. आमच्या आईवडिलांनी आमच्या मनासारखं केलं नाही तर आम्ही त्यांना म्हणायला जातो की हे मी असं करीन, मी तसं करीन, मी तसं करीन. उद्या तुला सकाळी राज्याभिषेक होणार आहे हे आज तुझा बाप तुला सांगतोय आणि ती आई असं सांगते की नाही आता राज्याभिषेक नाही, 14 वर्ष वनात जा. रामाने आकांड तांडव केला असं रामायणात लिहिलंय का की ओ बाबा, ती आईला दिलेली वचनं तिकडे तुम्ही बघून घ्या, मला राजा व्हायचंय, आपल्याला आपण ऐकणार नाही बाबा. आजचा जेनझी राम वडिलांना म्हणेल बाबा ते आई आणि तुम्ही तुमचं तिकडे मिटवा, मला उद्या राज्याभिषेक झाला पाहिजे. ती सीता आली असती, अहो सासरे बुवा काय करताय, सासूबाई तुम्ही तुमची वचनं कधीची तरी, आणि मला राणी व्हायचंय. रामाने असं केलं का सांग? पित्याची आज्ञा जी आहे ती पाळणं पुत्राचं कर्तव्य आहे. आम्ही हे शिकलं पाहिजे. आम्ही इतकं बॅलन्स्ड स्वतःला करता आलं पाहिजे. ते आम्हाला जमत नाही दुर्दैवाने. आम्ही उगाच जय श्रीराम म्हणायला काय लागते ग, शिवाजी महाराज की जय म्हणायला काय लागते. एका आयुष्याच्या अशा करिअरच्या म्हणजे अशा पोझिशनवर महाराज होते की जिथनं 23 किल्ले बादशहाला दिले. तुझ्या लक्षात येत आहे डाऊनफॉल आयुष्यात काय असतो? हेच शब्द आहेत ना जेनझी आणि मिलेनियल्स की डाऊनफॉल चालू आहे माझ्या आयुष्यात, माझ्या आयुष्याचं काय खरं नाही. एक अशा लेव्हलला महाराज होते की त्या लेव्हल नंतर 23 किल्ले बादशहाला दिले आणि ते किल्ले दिल्यानंतर पुन्हा नवी सुरुवात, पुन्हा करिअरची नवी सुरुवात, पुन्हा एक 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 किल्ला आणि राज्याभिषेक. हा प्रवास जो आहे ना
हा प्रवास आम्हाला माहिती नसतो, हा स्ट्रगल कळत नाही. आता कुजबूज तरी आहे का मला सांग तुझ्या, की जिजाबाई एक दिवस शिवाजी महाराजांकडे गेल्या आणि महाराजांना म्हणाल्या, काय शिवबा तू कमवलेले 23 किल्ले देऊन टाकले, काय उपयोग तुझ्या या मर्दानगीचा, किंवा त्या सगळ्या त्यांच्या राण्यांपैकी एक राणी आली, काय हो आता कसं होईल आपलं, आता पोराबाळांचं कसं होईल, असं म्हणून राणीनं भुणभुण केली. असं कुठेतरी लिहिलंय काय कुठल्या तरी बकरीत, मला सांग. म्हणजे ना आपण एक ॲज अ कुटुंब म्हणून ते किती स्ट्रॉंग असतील, त्यांचा एकमेकांवर काय विश्वास असेल. तुम्हा आम्हाला अशी युद्धच करायची नाहीत ग. इथं किती औरंगजेब आमचा अफजल खान आला 70,000, शाहिस्ते खानाला 1,10,000, आणि आमच्याकडे किती आहेत 5,000 4,000. इतकी विषमयुद्ध आहेत आमच्याकडे. ह्याचे काय टेन्शन्स असतील बरं. आम्हाला आमच्या प्रोजेक्ट्सचे टेन्शन येतात, आम्हाला डेडलाईनचे टेन्शन्स असतात, पण हे युद्धाचा तू ग्राफ बघ ना. हे जे आहे युद्ध 1,10,000 शाहिस्ते खान विरुद्ध 5,000 शिवाजी महाराज. आपल्यापेक्षा मोठ्या अडचणी घेऊन माणसं सही सलामत आयुष्य जगली आहेत. हे कळलं ना, हे इतकं जरी इतिहासातनं कळलं तरी मला असं वाटतं डिप्रेशन हा शब्द येऊ शकत नाही. अँझायटी वाटू. मला सांग, अफजल खान समोर उभा आहे आणि आपण वाघनखं घेऊन गेलो, महाराजांना किती अँझायटी वाटली असेल बरं. काय कल्पना आहे का त्या अँझायटीची, मला सांगा तुम्ही. आम्ही विचारच करत नाही, ही अँझायटी आमच्या लक्षातच येत नाही. हा विचार आम्ही करत नाही. दुर्दैव आमचं हे आहे. आम्ही वेड्यासारखं काहीतरी भलतंच डोक्यात घालतो आणि त्याला अँझायटी म्हणायला लागतो. काय आज तर म्हणे आई रागवली म्हणून अँझायटी, बाबा चिडले म्हणून अँझायटी, बस बाकी काय.